Good morning, students. Today we are going to learn second part, an astrologer's day. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दुसरा पाठ शिकणार आहोत, an astrologer's day. तर तुम्हाला माहिती आहे ॲस्ट्रॉलॉजरचा जो दिवस होता तो कसा होता. तर आता आपण दुसऱ्या पार्टला चालू करूया. The nuts vendor blew out his flare and rose to go home. This was a signal for the astrologer to bundle up too, since it left him in darkness except for a little shaft of green light which strayed in from somewhere and touched the ground before him. The nuts vendor blew out his flare. जो शेंगदाणे विकणार होता त्याने काय केली, ब्ल्यू आउट म्हणजे इजवली, त्याची जी ज्योत होती त्यानं ती इजवली. अँड रोज टू गो होम, आणि जाण्यासाठी तो तयार झाला. दिस वॉज अ सिग्नल फॉर द ॲस्ट्रॉलॉजर, आणि हे ॲस्ट्रॉलॉजर जो भविष्यकर्ता होता त्याच्यासाठी या ठिकाणी हे सिग्नल होतं, एक संकेत होता. दिस वॉज अ सिग्नल फॉर द ॲस्ट्रॉलॉजर टू बंडल अप टू, आणि गुंडाळण्यासाठी त्याला सुद्धा एक संकेत होता. सिन्स इट लेफ्ट हिम इन डार्कनेस एक्सेप्ट फॉर अ लिटिल शाफ्ट ऑफ ग्रीन लाईट अँड विच स्ट्रेड इन फ्रॉम समवेअर अँड टच्ड द ग्राउंड बिफोर हिम. इट लेफ्ट हिम इन डार्कनेस एक्सेप्ट फॉर द लिटिल शाफ्ट ऑफ ग्रीन लाईट. हा जो काही हिरवा लाईट होत होता की त्या लाईटशिवाय इथं संपूर्ण अंधारच पडत होता. which strayed in from somewhere and touched the ground before him. He picked up his cowrie shells and paraphernalia and was putting them back into his bag when the green shaft of light was blotted out. He picked up his cowrie shells. त्यानं आपल्या ज्या कावरी सेल्स होत्या त्या जमा केल्या, म्हणजे शिंपले होते ते जमा केले. ही पिक्ड अप हिज कावरी सेल्स अँड पॅराफेरेनेलिया. इट इज अ पॅराफेरेनेलिया मीन्स he picked up his cowrie shells and paraphernalia and was putting them back into his bag. He picked up his cowrie shells, आणि त्याने त्याचे शिंपले हे जमा केले. आणि पॅराफेरेनेलिया म्हणजे काय, अ लार्ज नंबर ऑफ स्मॉल आर्टिकल, जे मोठ्या प्रमाणात छोटछोटाले त्याचे जे साधनं होते त्याने ते जमा केले. अँड वॉज पुटिंग देम बॅक इन टू हिज बॅग, आणि ही वॉज पुटिंग देम, त्यांना तो मध्ये ठेवत होता. बॅक इन टू हिज बॅग, आणि बॅगमध्ये त्यानं ठेवलं. इन टू हिज बॅग वेन द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट वॉज ब्लॉटेड आउट. जेव्हा हा जो लाईट होता, लाईटची जी ज्योत होती हिरव्या, ती बंद झाली. ही लुक्ड अप अँड सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम. ही लुक्ड अप, त्याने वर पाहिलं. अँड सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम, and there was a man and that man was standing before him, आणि त्याच्या समोर एक माणूस उभा होता. he looked up and saw a man standing before him. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर आपल्याला परीक्षेमध्ये येऊ शकतो. तर कसा आपल्याला वापर करता येणार आहे, he not only looked up but also saw a man standing before him. अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता. तसेच या वाक्याचा काळ कुठला आहे, तर सिंपल पास्ट टेन्स आहे. याला क्वेश्चन टॅग सुद्धा आपल्याला करता येतो. तर याचा क्वेश्चन टॅग काय होणार आहे, डिडंट ही. लक्षात. तर अशा प्रकारे ग्रामर सुद्धा आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ही लुक्ड अप अँड सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम. ही सेन्स्ड अ पॉसिबल क्लायंट अँड सेड. यू लुक सो केअर ओन. आणि he asked that man, he sensed a possible client, he thought that was a client, आणि त्याला वाटलं की तो एक क्लायंट आहे, एक ग्राहक आहे. ग्राहक या अर्थानं त्याला म्हणाला की यू लुक सो केअर ओन, तुम्ही खूप चिंतेत दिसतायत. यू आर व्हेरी वरीड, यू आर सो वरीड. इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर अ while and chat with me. It will do you
तुम्हाला करावं लागेल गुड टू सिट डाऊन फॉर अ वाईल अँड चॅट विथ मी. थोड्या वेळासाठी तुम्हाला इथं माझ्यासोबत बसावं लागेल आणि गप्पा माराव्या लागतील. द अदर ग्रम्बल्ड सम रिप्लाय वॅग्युली. आणि दॅट मॅन वॉज नॉट रेडी टू हिज प्रॉफिट. तो आपलं भविष्य व्यक्त करण्यासाठी तयार नव्हता. अँड द अदर ग्रम्बल्ड. तो कुरकुरला. द अदर ग्रम्बल्ड सम रिप्लाय वॅग्युली. आणि त्याने अस्पष्ट अनक्लिअरली, वॅग्युली म्हणजे काय, अनक्लिअरली, आणि अस्पष्टपणे त्यानं उत्तर दिलं. द ॲस्ट्रॉलॉजर प्रेस्ड हिज इन्व्हिटेशन. आणि ॲस्ट्रॉलॉजर प्रेस्ड हिज इन्व्हिटेशन हिअर अपॉन द अदर थस्ट हिज palm under his nose, saying, "You call yourself an astrologer?" The astrologer pressed his invitation. आणि ॲस्ट्रॉलॉजरनं त्याचं आमंत्रण या ठिकाणी त्याला दिलं, पण हिअर अपॉन द अदर थस्ट हिज पाम अंडर हिज नोज. आणि त्यानं त्याचा जो पाम होता, तळवा होता, तो या ठिकाणी काढून घेतला. अँड सेईंग, यू कॉल युअर सेल्फ अन ॲस्ट्रॉलॉजर. तो स्वतःला भविष्यकर्ता म्हणतोस. यू कॉल युअर सेल्फ इज अ रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन, राईट. तर यू कॉल युअर सेल्फ अन ॲस्ट्रॉलॉजर. तू स्वतःला या ठिकाणी ॲस्ट्रॉलॉजर समजतोस का, असा प्रश्न त्यानं त्याला विचारला. देन द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट चॅलेंज्ड अँड सेड, tilting the other palm towards the green shaft of a light, "Yours is a nature." The astrologer felt challenged, and that was a challenge for astrologer. Challenge for astrologer. आणि त्या ॲस्ट्रॉलॉजरला एक आव्हान वाटलं. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट चॅलेंज्ड अँड सेड, tilting the other palm towards the green shaft of light. आणि दुसरा एक पाम तो घेत त्याला म्हणाला की शाफ्ट ऑफ लाईट, युअर्स इज अ नेचर. तुमचा स्वभाव. ही स्टॉप्ड देअर. ओ स्टॉप दॅट. And that man was grumbled and he became very angry and he said that, oh stop that, thamba, stop that. The other said, tell me something worthwhile. मला काही कामाचं सांगा. Tell me something worthwhile. माझ्या महत्त्वाचं सांगा. Tell me something important. Our friend felt piqued. Our friend felt piqued. Piqued means काय, irritated, annoyed or resented. तुमचा जो मित्र आहे तो तुमच्यावर रागवला. Our friend felt piqued. I charge only 3 पैसे per question. I charge only 3 पैसे per question. म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी मी 3 पैसे घेतो. And what you get ought to be good enough for your money. And what you get out to be good enough for your money. आणि तुमच्या पैशाच्या बदल्यामध्ये मी तुम्हाला पुरेसं काही सांगतो. At this the other he drew his arm. आणि त्याच वेळेस त्यानं त्या पुढच्या माणसाने त्याचा हात काढून घेतला. At this the other he drew his arm, took out an anna and flung it out to him. And he flung म्हणजे फेकणे. त्यानं त्याच्याकडे भिरकावला आणि एक आणा त्यानं त्या भविष्यकर्त्याकडे, ॲस्ट्रॉलॉजरकडे भिरकावला. सेईंग, आय हॅव सम क्वेश्चन टू आस्क. माझ्याकडं तुला काही प्रश्न आहेत विचारण्यासाठी. म्हणजे ही हॅड अ क्वेश्चन, ही हॅड सम क्वेश्चन टू आस्क हिम. इफ आय प्रो यू आर ब्लफिंग, यू मस्ट रिटर्न दॅट आणा टू मी विथ इंटरेस्ट. If I pro you are baffling. If I pro you are baffling. आणि जर मी सिद्ध करतोय की you are baffling, baffling means confusing, तुम्हाला गोंधळात पाडतोयस, तर you must return that anna to me with interest. तुला माझे पैसे व्याजासहित परत करावे लागतील. If you find my answer satisfactory, will you give me 5 rupees? And at that time their discussion was going there. आणि that man and astrologer was talking there. And what astrologer told that, if you find my answer satisfactory,
विल यू गिव मी 5 रुपीज? जर मी तुम्हाला समाधानकारक उत्तर दिलं तर तुम्ही मला 5 रुपये द्याल का? इट इज अ कंडिशनल क्लॉज. इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी, इट इज अ सबऑर्डिनेट क्लॉज. अँड विल यू गिव मी 5 रुपीज, इट इज अ मेन क्लॉज. नो. और विल यू गिव मी 8 आनाच? तुम्ही मला 8 आणे द्याल का? ऑल राईट. येस, बरोबर आहे. ही वॉज रेडी. प्रोवायडेड यू गिव मी अ ट्वाइस ॲज मच ॲज इफ यू आर रॉंग, सेड द स्ट्रेंजर. आणि त्या बदल्यामध्ये तुला त्याच्या दुप्पट मला पैसे द्यावे लागतील, सेड द स्ट्रेंजर. द पॅक्ट वॉज ॲक्सेप्टेड आफ्टर अ लिटिल फर्दर आर्ग्युमेंट. अँड दे वेअर आर्ग्युमेंटिंग, दे वेअर डिस्कसिंग, अँड दिस पॅक्ट वॉज ॲक्सेप्टेड. आणि हा जो करार आहे तो ॲक्सेप्ट करण्यात आला होता. दिस पॅक्ट वॉज ॲक्सेप्टेड. वॉज ॲक्सेप्टेड इट इज अ पॅसिव वॉइस. दिस पॅक्ट वॉज ॲक्सेप्टेड आफ्टर अ लिटिल फर्दर आर्ग्युमेंट. थोड्याशा चर्चेअंती हा करार मान्य करण्यात आला. द ॲस्ट्रॉलॉजर सेंट अप अ प्रेयर टू हेवन ॲज द ऑदर लीट अ चिरूट. आणि जो भविष्यकर्ता होता त्यानं आकाशाकडे पाहिलं. ॲज द ऑदर लीट अ चिरूट. आणि दुसऱ्याने तोपर्यंत सिगारेट चालू केली. अँड द ऑदर लीट अ चिरूट. चिरूट मीन्स वॉट? सिगार. एक सिगारेट त्यानं चालू केली. द ॲस्ट्रोलॉजर कॉट अ ग्लिम्स ऑफ हिज फेस बाय द मॅच लाईट. द ॲस्ट्रॉलॉजर कॉट अ ग्लिम्स. आणि ॲस्ट्रॉलॉजरने ओझरता प्रकाश टाकला त्याच्यावर. ही ग्लान्स्ड ॲट ऑफ हिज फेस बाय द मॅच लाईट. आणि डबीच्या प्रकाशामध्ये, म्हणजे त्याने मॅच लाईट चालू केला आणि त्याच्याकडे प्रकाश टाकला. द ॲस्ट्रॉलॉजर कॉट अ ग्लिम्स ऑफ हिज फेस बाय द मॅच लाईट. देअर वॉज अ पॉज ॲज कार्स हुटेड ऑन द रोड. अँड देअर वॉज अ पॉज. त्या ठिकाणी तो थांबला. ॲज अ कार्स हुटेड ऑन द रोड. अँड कार्स वेअर हुटेड ऑन द रोड. झुटका ड्रायव्हर सोअर ॲट देअर हॉर्सेस. आणि जे घोडागाडीवाले होते त्यांनी सुद्धा आपल्या घोड्यागाड्या थांबवलेल्या होत्या. झुटका ड्रायव्हर सोअर ॲट देअर हॉर्सेस. अँड द बॅबल ऑफ द क्राऊड एजिटेटेड द सेमी डार्कनेस ऑफ द पार्क. And the babble of the crowd agitated the semi-darkness of the park. The other sat down. आणि दुसरा जो व्यक्ती होता तो खाली बसला. The sat down and sucking his cheroot. And he was sucking his cheroot. आणि तो आपली सिगारेट ओढत होता. Puffing out, sat there ruthlessly. The astrologer felt very uncomfortable. And at that time the astrologer felt uncomfortable, very uncomfortable. त्याला अस्वस्थ वाटत होतं. Here, take your Anna back. He told him that to take your Anna back. आणि he told that to take his Anna back. आणि तो म्हणाला की तुझा Anna घेऊन टाक. I am not used to such challenges. म्हणजे ही वॉज नॉट युज्ड टू सच चॅलेंजेस. तो म्हणाला की मला अशा प्रकारच्या आव्हानाचा वापर करायचा नाही आहे. इट इज लेट फॉर मी टुडे. आज मला उशीर होतो आहे. इट इज लेट फॉर मी टुडे. ही मेड प्रिपरेशन टू बंडल अप. आणि ही मेड प्रिपरेशन, त्याने तयारी केली टू बंडल अप, बांधण्यासाठी. द अदर हेल्ड हिज रिस्ट अँड सेड. आणि दुसऱ्यानं त्याचं मनगट पकडला आणि म्हणाला, यू कांट गेट आउट ऑफ इट नाव. You can't get out of it now. म्हणजे he told that he couldn't get out of it now. तू आता जाऊ शकत नाहीस. You dragged me in while I was passing. You dragged me. तू मला त्या ठिकाणी ड्रॅग केलंस, तुम्हाला पकडलंस. You dragged me in while I was passing. When I was going. At that time you dragged me. You dragged me in. It is a main clause, and while I was passing, it is a subordinate clause. It is a clause is related with the adverb clause of time. The astrologer shivered in his grief, and the astrologer was shivered. Astrologer थोडासा थरथर कापू लागला in his grief, and his voice shook and became faint.
अँड हिज वॉइस शुक, आणि त्याचा आवाज जो होता थोडासा या ठिकाणी शुक झाला म्हणजे काय, थोडासा कमी झाला. अँड बिकेम अ फेंट. लिव्ह मी टुडे. अँड ही टोल्ड हिम दॅट टू लिव्ह हिम टुडे. तो म्हणाला की मला आजच्या दिवस सोडून दे. आय विल स्पीक टू यू टुमारो. मी तुला उद्या बोलेल. द अदर थर्स्ट हिज palm in his face and said, but the other was not ready. The other man was not ready to understand, and he thrust his palm in his face and said, challenge is challenge. What he told that challenge is challenge. आव्हान हे आव्हान आहे. Challenge is challenge. Go on. चालू ठेव. Continue on. Challenge is challenge and go on. The astrologer proceeded with his throat drying up, and the astrologer चा जो गळा होता, घसा होता, तो काय झालेला होता, कोरडा पडला होता. घशाला कोरड पडली होती. द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड मीन्स तयार झाला. ही वॉज रेडी टू टेल आन्सर, और ही वॉज प्रिपेअर्ड टू टेल आन्सर विथ हिज थ्रोट अँड ड्राइंग अप. द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड विथ हिज थ्रोट अँड ड्राइंग अप. देअर इज अ वुमन. द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड. The astrologer was ready to tell him with his throat drying up. तरी सुद्धा त्याचा घसा कोरडा पडला असताना सुद्धा तो बोलायला तयार झाला. There is a woman. तो म्हणाला की त्या ठिकाणी एक स्त्री आहे. There is a woman. There was a woman. Stop, said the other. दुसरा म्हणाला थांब. The other said to stop. I don't want all that. आणि ही डिडंट वॉन्ट एनिथिंग ऑल दॅट. तो म्हणाला की मला आणखीन दुसरं काही नको आहे. शाल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट. शाल आय म्हणजे या ठिकाणी मी माझ्या ह्याच्यामध्ये प्रयत्नामध्ये यशस्वी होईल का नाही हे सांग. आत्ताचा माझा जो शोध चालू आहे त्या प्रयत्नामध्ये मी यशस्वी होईल का नाही. आन्सर धिस अँड गो. आन्सर धिस अँड गो. गिव्ह मी दॅट आन्सर. टू आन्सर धिस, answer that and go. जा. Otherwise I will not let you go till you disagree all your coins. तर I will not let you go till you disgorge all your coins. I will not let you. मी तुला सोडणार नाही. Till you disgorge all your coins. Disgorge means held, surrender under pressure. तुला संपूर्ण कॉइन मला देऊन टाकावे लागतील. I will not let you go till you disgorge all your coins. The astrologer muttered a few incantations and replied. And at that time the astrologer thought that, and he muttered means confused, or तो काहीतरी इस्पर्ड झाला, पुटपुटला. अ फ्यू इनकॅन्टेशन म्हणजे सपोसेडली मॅजिकल वर्ड्स. अँड ही टोल्ड सम मॅजिकल वर्ड्स टू हिम अँड रिप्लाइड ऑल राईट. ठीक आहे, आय विल स्पीक. ही टोल्ड दॅट ही वुड स्पीक, बट विल यू गिव्ह मी रुपी इफ व्हॉट आय से इज कन्व्हिन्सिंग. जर मी तुम्हाला काही सांगितलं तर तुम्ही मला पैसे द्याल का. अदरवाईज I will not open my mouth. अन्यथा मी माझं तोंड उघडणार नाही. He was ready to do that, and that man was talking with him, and that discussion was continuously happening there. And at that time the man was very curious. He wanted to know something, and their discussion was going there. Otherwise I will not open my mouth. मी माझं तोंड उघडणार नाही. And you may do what you like. तुला जे करायचं ते कर. After a good deal of haggling, the other agreed. And when the deal haggling means bragging, bargaining. थोडीशी बार्गेनिंग झाली. haggling means bargaining. त्यांच्यामध्ये एक सौदा झाला. After a good deal of haggling, the other agreed, and the other agreed. The astrologer said, you were left for dead, am I right? The astrologer said, you were left for dead, am I right? Tell me more. Tell me more. The astrologer said, you were left for dead. तुला जिवंत ठेवलं होतं. Am I right? मी बरोबर आहे.
टेल मी मोर, मला पुढचं सांग. अ नाईफ हॅज पास्ड थ्रू यू वन्स, सेड द ॲस्ट्रॉलॉजर. द ॲस्ट्रॉलॉजर सेड दॅट अ नाईफ हॅड पास्ड थ्रू हिम वन्स. म्हणजे तुला एकदा सुरा लावण्यात आला होता का, की तुझ्याजवळून सुरा गेला होता का? गुड फेलो, यू बियर्ड हिज चेस्ट टू शो द स्कार. व्हॉट एल्स? गुड फेलो, ही बियर्ड हिज चेस्ट. ही बियर्ड हिज चेस्ट टू शो द स्कार. आणि खून दाखवण्यासाठी त्याने आपली छाती पुढे केली. व्हॉट एल्स? व्हॉट एल्स? Then again, what? And then you were pushed into the well nearby in the field. You were left for dead. And then you were pushed. तुला विहिरीमध्ये ढकलण्यात आलं होतं. into a well nearby in the field. जवळच्या शेतातल्या विहिरीमध्ये तुला ढकलण्यात आलं होतं. You were left for dead. तरीसुद्धा तू जिवंत राहिलास. I should have been dead if some passerby had not chanced to peep into the well, exclaimed the other, overwhelmed by enthusiasm. I should have been dead. I should have been dead. मी मरायला पाहिजे होतो, पण if some passerby had not chanced a peep into the well. जर एखादा वाटसरू ना त्यांना मध्ये डोकावलं नसतं. exclaimed the other, overwhelmed, अति उत्साहाने त्यानं त्या ठिकाणी उद्गारला. When shall I get at him? He asked, clenching his fist. When shall I get at him? He asked, clenching his fist. आणि त्याची मेजवानी फिस्ट, त्याची जी मेजवानी होती ती क्लेंचिंग करत तो काय म्हणाला? He asked, when shall I get at him? तो मला केव्हा मिळेल? In the next word. दुसऱ्या जन्मामध्ये. इन द नेक्स्ट वर्ड. आन्सर द ॲस्ट्रॉलॉजर. ॲस्ट्रॉलॉजर आन्सर दॅट इन द नेक्स्ट वर्ड. तो पुढच्या जन्मात तुला मिळेल. शी डाईड 4 months ago इन अ फार ऑफ टाउन. आणि दूरवरच्या शहरामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे 4 महिन्यापूर्वी. वेन शॅल आय गेट ॲट हिम? ही आस्क्ड क्लेंचिंग हिज फिस्ट. इन द नेक्स्ट वर्ड. इन द नेक्स्ट वर्ड answered the astrologer. Astrologer answered that the next word, पुढच्या जन्मात तुला तो मिळेल. He died 4 months ago in far off a town. तो दूरवरच्या शहरामध्ये त्याचा मृत्यू झाला 4 महिन्यापूर्वी. You will never see any more of him. तू आता त्याला भेटू शकणार नाहीस. The other groaned on hearing it. The other groaned म्हणजे कणणे, on hearing it. आणि या ठिकाणी ते ऐकून तो थोडासा इवळला. द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड. गुरु नायक, यू नो माय नेम? द अदर सेड, टेकन अबॅक. आणि थोडं पाठीमागं जात तो म्हणाला की तुला कसं काय माहिती आहे माझं नाव? गुरु नायक, यू नो माय नेम? तुला माझं नाव माहिती आहे? ॲज आय नो ऑल अदर थिंग्स. जशा मला दुसऱ्या गोष्टी माहिती आहेत तसं तुमचं नाव मी माहिती आहे. गुरुनायक, लिसन केअरफुली टू व्हॉट आय हॅव टू से. मी काय सांगतोय ते काळजीपूर्वक ऐका. लिसन केअरफुली टू व्हॉट आय हॅव टू से. युअर विलेज इज 2 days जर्नी ड्यू नॉर्थ ऑफ धिस टाउन. आणि तुमचं जे गाव आहे, युअर विलेज इज 2 days जर्नी. तुमच्या गावाकडचा प्रवास हा 2 दिवसाचा आहे. ड्यू नॉर्थ ऑफ हिज टाउन. आणि या शहराच्या उत्तरेकडे. टेक द नेक्स्ट ट्रेन अँड बी गॉन. टेक द नेक्स्ट ट्रेन. टू टेक द नेक्स्ट ट्रेन अँड बी गॉन. दुसरी ट्रेन पकडा आणि तुम्ही जा. आय सी वन्स अगेन ग्रेट डेंजर टू युअर लाईफ इफ यू गो फ्रॉम होम. जर तुम्ही घराच्या बाहेर पुन्हा पडलात तर मला वाटतं की तुम्हाला परत धोका आहे. आय सी. That astrologer said that he saw once again a great danger to his life if you go from home. जर परत तुम्ही घराच्या बाहेर पडलात तर पुन्हा तुम्हाला धोका आहे. I see once again a great danger to your life. It is a
main clause, and if you go from home, it is a subordinate clause. It is called a conditional adverb clause of condition. He took out a pinch of sacred ash and held it to him. And he took out a pinch of sacred ash. थोडी मुठभर त्याने चिमूटभर काय केली, राख घेतली. He took out a pinch of sacred ash and held it to him. Rub it on your forehead and go home. ही चिमूटभर राख घ्या आणि तुमच्या कपाळाला लावा आणि घराकडे निघा. नेवर ट्रॅव्हल साऊथवर्ड अगेन. पुन्हा दक्षिणेकडे कधी प्रवास करू नका. नेवर ट्रॅव्हल साऊथवर्ड अगेन अँड यू विल लिव्ह टू बी 100. जर तुम्हाला 100 वर्ष जगायचं असेल तर पुन्हा या ठिकाणी दक्षिणेकडे प्रवास करू नका. व्हाय शुड आय लिव्ह होम अगेन, द अदर सेड. द अदर सेड दॅट, द अदर सेड वाय ही शुड लिव्ह होम अगेन. तो म्हणाला की मला पुन्हा घर का सोडावं लागेल. रिफ्लेक्टिवली, I was only going away now and then to look for him and to choke out his life if I met him. I was only म्हणजे he was only going away for now and then to look for him and to choke out his life if I met him. I was only going away. मी फक्त बाहेर जात होतो कशासाठी, तर then look for him, त्याला पाहण्यासाठी, and choke out his life if I met, मला जर तो भेटला तर बदला घेण्यासाठी. He shook his head regretfully. He shook his head regretfully. He has escaped my hands. He shook his head regretfully. अतिशय regretfully, अतिशय पश्चातापाने त्यानं आपलं डोकं हलवलं. आणि he has escaped my hands. He has escaped my hand. तो माझ्या हातातून निसटला. I hope at least he died as he deserved. Yes, said the astrologer. He was crushed under a lorry. The other looked gratified to hear it. I hope at least he died as he deserved. आणि माझ्या इच्छेनुसार त्याला या ठिकाणी मरण प्राप्त झालेलं असावं असं मला वाटतंय. Yes. But that astrologer told that yes, said the astrologer, he was crushed under a lorry. आणि त्याचा लॉरी खाली चिरडून मृत्यू झाला होता असं तो म्हणाला. The other looked gratified to hear it and other satisfied. The other looked gratified means satisfied to hear it. आणि त्याला समाधान झालं, दुसऱ्याला समाधान झालं ते ऐकून की या ठिकाणी he pleased in his life, त्याला अतिशय आनंद झाला. The other looked or pleased to hear it. The place was deserted by the time the astrologer picked up his article and put them into his bag. And when the astrologer was going at his home at that time, that place was deserted. तेव्हा ते ठिकाण वाळवंट बनलं होतं. By the time the astrologer picked up the article and put them into his bag, the green shaft was also gone. आणि हिरवा जो लाईट होता तो अगोदरच गेलेला होता. Leaving the place in darkness and silence, and there was only silence and darkness was there. The stranger had gone off into the night. The stranger had gone off into the night after giving the astrologer a handful of coins. And the stranger had gone off into the night. आणि तो निघून गेला. जो परका माणूस होता तो निघून गेला. आफ्टर गिविंग द ॲस्ट्रॉलॉजर अ हँडफुल ऑफ कॉईन, त्याने हँडफुल कॉईन दिले. हँडफुल म्हणजे काय, मुठभर अशा प्रकारचे कॉईन त्याला दिले. इट वॉज नियरली मिड नाईट when the astrologer reached home. It was nearly midnight. जवळजवळ तेव्हा मध्यरात्र झाली होती. It was nearly midnight when the astrologer reached home. When the astrologer reached home. जेव्हा ॲस्ट्रॉलॉजर घरी पोहोचला होता तेव्हा रात्र झालेली होती. तर it was nearly midnight. It is a main clause, and when the astrologer reached home, it is a subordinate clause.
तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण ॲज सून ॲजचा वापर करू शकतो किंवा हार्डली व्हेनचा वापर करता येतो किंवा नो सूनर दॅनचा वापर आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी ह्या गोष्टी जमल्या पाहिजे. हिज वाईफ वॉज वेटिंग फॉर हिम ॲट द डोअर अँड डिमांडेड ॲन एक्सप्लेनेशन. आणि हिज वाईफ वॉज वेटिंग, ॲस्ट्रॉलॉजर वाईफ वॉज वेटिंग फॉर हिम, आणि ॲस्ट्रॉलॉजरची जी पत्नी होती ती त्याची वाट पाहत होती ॲट द डोअर, दरवाजाच्या जवळ. हिज वाईफ वॉज वेटिंग, इट इज अ पास्ट कंटिन्युअस टेन्स, फॉर हिम ॲट द डोअर अँड डिमांडेड ॲन एक्सप्लेनेशन. आणि शी डिमांडेड ॲन एक्सप्लेनेशन, आणि तिनं मागणी केली की नेमकं कारण काय होतं उशिरा येण्यात. हा पानाच शी सेड, आणि ती म्हणाली की 12 आणि अर्धा आणा आहे. काउंटिंग द शी was overjoyed and astrologer wife was overjoyed. She was very very happy. तिला खूप आनंद झाला. And what she told that, I can buy some jaggery and coconut tomorrow. The child has been asking for sweets for so many days now. I will prepare some nice stuff for her. And the astrologer wife was very happy. She counted that annas. And when she counted that anna, she told that she could buy some jaggery. ती म्हणाली की मी काही जागरी खरेदी करणार आहे, म्हणजे गूळ, अँड कोकोनट टुमारो, द नेक्स्ट डे, म्हणजे दुसऱ्या दिवशी मी या ठिकाणी काही कोकोनट आणि जे काही गूळ आहे तो खरेदी करणार आहे. म्हणजे शी कॅन बाय, म्हणजे शी वॉज एबल टू बाय समथिंग. आता ती खरेदी करायला तयार होती. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एबल टूचा वापर करता येऊ शकतो. आय कॅन बाय सम जागरी, या ठिकाणी कॅन आहे म्हणून काय घेऊ शकतो आपण, आय एम इज आर. ओके, म्हणून शी इज एबल टू बाय सम जागरी अँड कोकोनट टुमारो. द चाइल्ड हॅज बीन आस्किंग फॉर स्वीट फॉर सो मेनी डेज नाव. आणि शी टोल्ड दॅट द चाइल्ड हॅड बीन आस्किंग फॉर हर स्वीट्स फॉर सो मेनी डेज नाव. आणि खूप दिवसापासून ते मुलं आहेत तिचे, ते विचारत होते की काहीतरी चांगलं गोड बनवण्यासाठी. द चाइल्ड हॅज बीन आस्किंग, द चाइल्ड हॅज बीन आस्किंग, इट इज अ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, फॉर स्वीट फॉर सो मेनी डेज नाव. आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हर. आणि मी या ठिकाणी तिच्यासाठी काहीतरी चांगलं गोड बनवणार आहे. शी विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हर. The swine had cheated me. He promised me a rupee, said the astrologer. She looked up at him. You look worried. What is wrong? The swine had cheated me. And at that time, the astrologer told that the swine had cheated him. तो म्हणाला की मला त्या डुकरानं फसवलं. He promised me a rupee. त्याने मला वचन दिलं पैशाचं, said the astrologer. The astrologer said that he promised him a rupee. She looked up at him. She looked at him. His wife looked at him. आणि तिनं आपल्या पतीकडे पाहिलं. You look worried. What is wrong? तुम्ही तर चिंतेत दिसतायत. नेमकं काय झालंय? What is wrong with you? Then nothing. काहीच नाही. After dinner, sitting on the poil means a string cot, एका दोरीच्या बाजावर. Sitting on the poil, he told her, आणि तो तिला बोलला, do you know, a great load is gone from me today. Do you know, तुला माहिती आहे का की आज माझ्या डोक्यावरून खूप मोठं ओझं गेलेलं आहे. I thought I had the blood of a man on my hands all these years. I thought, मला वाटलं, I had the blood of man on my hands all these years. आणि मला खूप दिवसापासून वाटत होतं की त्या माणसाचं रक्त माझ्या हाताला लागलेलं आहे आणि माझ्या हाताने एखाद्या माणसाचा खून झाला आहे असं मला वाटत होतं. That was the reason why I ran away from home. आणि तेच कारण होतं की मी घरातून पळालो होतो. He ran away from his home, settled here and married you. He settled here and married her. He is alive. He is alive. That man is alive. तो माणूस आता जिवंत आहे. She gasped. You tried to kill him. She gasped.
and that wife gasped that you tried to kill him. He had tried to kill him. तुम्ही त्याला मारण्याचा प्रयत्न केला. Yes. In our village when I was a silly youngster. And he told that yes, in our village, आमच्या गावामध्ये when I was a silly youngster, जेव्हा आम्ही मूर्ख असा तरुण होतो, म्हणजे when he was a silly youngster we drank, gambled and quarreled badly one day. एके दिवशी आम्ही खूप दारू पिली, gambled and quarreled badly one day. खूप भांडलोत. Why think of it now? Why think of it now? आता याचा विचार करून काय फायदा आहे? Time to sleep, he said. He said, yawning and stretched himself on the pile. आणि त्यानं जांभळी दिली आणि स्वतःला त्या बाजेवर झोकून दिलं. Stretched himself on the pile. Pile means काय? A string cot. आणि ताणून दिलं आणि तो गाढ झोपी गेला. He slept asleep. This lesson has written by R.K. Narayan. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर या ठिकाणी माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतर मित्रांना शेअर करायला विसरू नका. कारण तुम्ही जर इतर मित्रांना शेअर केला तर त्यांना शिकण्याची संधी मिळू शकते. हॅव अ नाईस डे. बाय.